नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. आणि आज आपल्याला बोलायचं आहे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याबद्दल. आपल्याला माहिती आहे की गोगोई यांची आत्ताच राज्यसभेवरती निवड झालेली आहे. राष्ट्रपती ही निवड करतात, पण राष्ट्रपती सरकारच्या शिफारसीनुसारच ही निवड करतात. अनेक कलावंत असतील, लेखक असतील, विचारवंत असतील, पत्रकार असतील, यांची राष्ट्रपती निवड करत असतात आणि त्याप्रमाणे रंजन गोगोई यांची निवड झालेली आहे. आता रंजन गोगोई हे सरन्यायाधीश होते. अतिशय हुशार असे गृहस्थ आहेत ते. देशामध्ये त्यांची ख्याती आहे. तेव्हा त्यांची या पदावरती म्हणजे राज्यसभेवरती निवड झाली तर त्यात हरकत घेण्यासारखं काय असं कोणी विचारेल. प्रश्न असा आहे की आत्ताच ते निवृत्त झाले, म्हणजे अलीकडेच निवृत्त झाले, आणि मोदी सरकारमध्ये जे अर्थमंत्री होते, ज्यांनी पूर्वी कायदा मंत्री म्हणून सुद्धा काम केलेलं आहे, असे दिवंगत अरुण जेटली म्हणाले होते की न्यायमूर्तींची निवड कुठल्याही पद्धतीने कुठल्याही सरकारी पदांवरती होता कामा नये. अशी निवड होत असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी स्वार्थ आहे, मी दोन्ही पक्षांचा, असं समजायला हरकत नाही असं त्यांनी सुचवलेलं होतं. परंतु अरुण जेटली यांच्या काळातच अशा 2 नेमणुका झालेल्या होत्या. कदाचित असंही असेल की त्यांना ते मान्य नसेल, परंतु मोदी सरकारनेच अशा नेमणुका केलेल्या होत्या. म्हणजे सरन्यायाधीशाची नेमणूक राज्यसभेवरती केली असं मला म्हणायचं नाही, परंतु हायकोर्टचे जजेस असतील किंवा अन्य कुठलेही जजेस असतील, यांची निवड त्यांच्या निवृत्तीनंतर लगेच काही पदांवरती केलेली होती. म्हणजे हा प्रघात असा झालेला आहे. मी आणखीन काही उदाहरणं देईन. जस्टिस सदाशिवम म्हणून जे होते, त्यांची केरळचे राज्यपाल म्हणून निवड झाली, किंवा आदर्श गोयल यांची नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलवरती निवड झालेली होती. गोगोई आता म्हणत आहेत की माझं न्यायाधीश म्हणून जे काही माझा जो अनुभव आहे, कायद्याचं जे माझं ज्ञान आहे, यासंबंधी माझी कॉन्ट्रिब्युशन राज्यसभेमध्ये मला म्हणजे देता येईल मला, आणि माझा फायदा होईल राज्यसभेमध्ये एक सदस्य म्हणून, देशाला फायदा होईल असं त्यांनी सुचवलेलं आहे. प्रश्न तेवढा नाही आहे. आत्तापर्यंतचा असा संकेत आहे की ताबडतोब सरन्यायाधीश असतील किंवा न्यायाधीश असतील, त्यांची निवड किमान 2 वर्ष तरी मध्ये गॅप ठेवून मग निवड केली जाते. ते सुद्धा करणं योग्य आहे असं माझं बिलकुल म्हणणं नाही. उलट मी असं म्हणेन की सनदी अधिकारी असतील किंवा न्यायमूर्ती असतील, कुठल्याही पदांवरती ज्या व्यक्ती आहेत, म्हणजे एखादा बँकर असेल, मोठा बँकर असेल, राष्ट्रीयकृत बँकेचा अध्यक्ष असेल, त्याला निवृत्तीनंतर लगेच दुसऱ्या पदावरती त्याची नेमणूक करता कामा नये. आणि ही नेमणूक तरीसुद्धा केली जाते. म्हणजे मला आठवते की सुमारे 35-40 वर्षापूर्वी स्टेट बँकेचे अध्यक्ष नंबियार म्हणून होते, त्यांची निवड निवृत्तीनंतर लगेच एका प्रमुख पदावरती झाली. आणि ही का झाली तर त्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार होतं, आणि अर्थातच काँग्रेसने ज्या पद्धतीने जी कामं त्यांना सांगितलेली होती, ज्या मोठमोठ्या कंपन्यांना, उद्योगांना कर्ज द्यायची होती, ती कदाचित त्यांच्यामार्फत दिली गेली होती, आणि म्हणूनच त्यांची अतिशय अशा महत्त्वाच्या पदावरती नेमणूक झाली. ती नेमणूक झाल्यानंतर देशभर गदारोळ झाला होता, परंतु त्यानंतर हा संकेतच निर्माण झाला. अजून एक उदाहरण आपल्याला सांगतो. न्यायमूर्ती बहरुल इस्लाम, आधी ते कोण होते, म्हणजे 1960च्या दशकात ते राज्यसभेचे सदस्य होते, आधीच सदस्य होते. त्यानंतर ते हायकोर्टमध्ये जज म्हणून त्यांची निवड झाली. त्यानंतर त्याचा काही संबंध लावायचं कारण नाही, परंतु त्यानंतर त्यांनी जगन्नाथ मिश्रा, जे काँग्रेसचे बिहारमधले वादग्रस्त नेते होते आणि त्यांचा संशयास्पद आणि वादग्रस्त नेते होते,
आणि त्यांचे बंधू ललित नारायण मिश्रा यांचा संशयास्पद पद्धतीने मृत्यूही झालेला होता. ते रेल्वे मंत्री होते. हे जगन्नाथ मिश्रा हे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि पशुधन घोटाळ्यामध्ये सुद्धा त्यांचं नाव होतं. त्यांची एका अर्बन बँक प्रकरणामध्ये चौकशी चालू होती. काही गैरव्यवहाराचं प्रकरण होतं. त्याबाबत एक अनुकूल निकाल दिल्यानंतर या इस्लाम साहेबांची नेमणूक पुन्हा राज्यसभेवरती झाली. म्हणजे आधी 60च्या दशकात झाली आणि नंतर 80च्या दशकामध्ये पुन्हा झाली. ती इंदिरा गांधींच्या काळात झाली. अशी अनेक प्रकरणं आपल्याला सांगता येतील की या प्रकारच्या नेमणुका झालेल्या आहेत. परंतु रंजन गोगोई यांनी स्वतःच असं म्हटलेलं होतं की अशा प्रकारच्या नेमणुका करता कामा नयेत. हे केव्हा म्हटलं होतं? गेल्या वर्षीच त्यांच्या खंडपीठाने म्हटलं होतं की अशा प्रकारच्या निवृत्तीनंतरच्या नेमणुका न्यायाधीशांच्या न्यायमूर्तींच्या केल्या जाऊ नयेत असं त्यांनी स्वतः म्हटलेलं होतं. मी मगाशी सांगितलं अरुण जेटली यांचंही तेच मत होतं. परंतु याच सरकारने, मोदी सरकारने खुलेआम अशा प्रकारच्या नेमणुका सुरू केलेल्या आहेत असं दिसतंय. आता हे रंजन गोगोई ज्यांना देशातल्या समस्त पुरोगामींनी डोक्यावर घेतलं होतं. कारण का? तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयावरती मोदी सरकार दडपण आणत आहे, दबाव आणत आहे, एक प्रकारची दहशत निर्माण होत आहे, नेमणुकांमध्ये हस्तक्षेप केला जातो यासंबंधी त्यांनी आणि अन्य 3 न्यायमूर्तींनी बंड पुकारलेलं होतं आणि पत्रकार परिषद घेऊन एक नवा इतिहास घडवला होता. तेव्हा असं वाटलं की आता हे रंजन गोगोई या न्यायमूर्ती सरन्यायाधीश दीपक मिश्रा होते, त्यांच्या विरोधात खुलेआम पत्रकार परिषद घेऊन आवाज उठवता आहेत. तर निदान हे सरन्यायाधीश झाल्यानंतर काहीतरी याच्यामध्ये बदल होईल. पण तसा कुठल्याही प्रकारचा बदल झाला नाही. उलट होती ती परिस्थिती बरी होती असं म्हणण्याची पाळी आहे. काय झालं रंजन गोगोई जेव्हा सरन्यायाधीश होते तेव्हा? राफेलच्या संदर्भामध्ये त्यांनी महत्त्वाचा निर्णय दिला. दुसरा निर्णय त्यांचा होता तो अर्थातच राम मंदिरासंबंधीचा निर्णय होता. तिसरा महत्त्वाचा निर्णय होता तो CBIचे जे संचालक होते, 2 संचालकांमध्ये माहिती आपल्याला की वाद निर्माण झाला. त्यापैकी एका संचालकांच्या संबंधी त्यांनी निवाडा दिला होता. त्यांचे विरोधी ताशेरे मारलेले होते. आणि एवढंच नव्हे तर गोगोई यांच्या काळामध्ये बंद लिफाफ्यामध्ये सर्वोच्च न्यायालयापुढे कागदपत्र म्हणजे लखोट्यामध्ये लिफाफ्यामध्ये डॉक्युमेंट्स देण्याची पद्धत रुजली. अशीही उदाहरणं आहेत. मग ते राफेलचं प्रकरण असो किंवा CBIच्या संचालकांचं प्रकरण असो, यासंबंधी बंद लिफाफ्यामध्ये ज्याची माहिती न्यायमूर्ती आणि ज्या पार्टीनी तो लिफाफा दिला आहे त्यांच्याशिवाय कोणालाही माहिती नाही. ही माहिती कुठे डायव्हर्ज होता कामा नये, कुठे उघड केली जाता कामा नये. अशा प्रकारची प्रथा त्यांच्या काळातच सुरू झाली. आणखीन एक गोष्ट, अमित शहा असतील किंवा नरेंद्र मोदी असतील यांच्या संदर्भामध्ये, यांच्या विरोधामध्ये ज्यांनी ताशेरे मारलेले आहेत काही केसेसमध्ये, न्यायालयीन प्रकरणामध्ये, अशा न्यायमूर्तींच्या नेमणुकांसंबंधी जेव्हा निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा त्या न्यायमूर्तींच्या नेमणुका सरन्यायाधीश असताना रंजन गोगोई यांनी केल्या. त्यावरती मोदी सरकारने आक्षेप घेतले. आक्षेप घेऊन त्यांना त्या ठिकाणी जिथे सांगितलं तिथे पोस्टिंग द्यायची नाही, महत्त्वाच्या ठिकाणी कुठल्याही, असा निर्णय घेतला. एवढंच नव्हे तर रविशंकर प्रसाद जे कायदेमंत्री आहेत आणि मोठे निष्णात वकील आहेत, त्यांनी असं सांगितलं की हे सरकार म्हणजे मोदी सरकार पोस्टमनचं काम करणार नाही. म्हणजे न्यायालयाच्या म्हणजे सर्वोच्च न्यायालयातले काही न्यायमूर्ती आणि अन्य मिळून जे कॉलेजियम असतं, जे न्यायाधीशांचं सिलेक्शन करतं, त्यांच्या नेमणुकांच्या संबंधी निर्णय घेतं, ते जे शिफारस करतं
त्यांच्यामार्फत ज्या शिफारसी केल्या जातात, सूचना केल्या जातात, त्या आम्ही ऐकायच्या, केवळ मान्य करायच्या, असं होणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं. म्हणजे हेच भारतीय जनता पक्षाचं सरकार आणीबाणी असताना इंदिरा गांधींनी अनेक चुका केल्या. त्यासंबंधी जनसंघ होता त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या अगोदर. परंतु पुन्हा इंदिरा गांधी जेव्हा सत्तेवरती आल्या 1980मध्ये, त्यानंतर राजीव गांधी आले, त्यावेळी न्यायालयाच्या स्वातंत्र्याचा संकोच होता कामा नये आणि यासंबंधी आम्ही सातत्याने आवाज उठवत आहोत. अशा प्रकारची भूमिका किंवा अशा प्रकारचा कांगावा किंवा अशा प्रकारचा ढोंग भारतीय जनता पक्ष घेत होतं. म्हणजे तेव्हा आम्ही आवाज उठवला आणि आम्ही न्यायालयाच्या स्वातंत्र्याच्या बाजूचे आहोत अशी भूमिका त्यांनी घेतली. परंतु त्यांनीच अनेक गोष्टींबाबत सरळ सरळ हस्तक्षेप केला आणि तो हस्तक्षेप रंजन गोगोई यांनी मान्य केला. हेच रंजन गोगोई जे अन्य 3 सर्वोच्च न्यायालयातले जे न्यायमूर्ती होते त्यांच्याबरोबर बंडाच्या पवित्रात काही काळापूर्वीच होते. जेव्हा त्यांची स्वतः सरन्यायाधीश म्हणून निवड झाली तेव्हा मात्र त्यांची भूमिका बदलली. आणखीन एक न्यायमूर्ती होते, त्यांच्या संबंधात त्यांना अचानकपणे मेघालयामध्ये पाठवण्यात आलं. का पाठवण्यात आलं हे कोणालाही माहिती नाही. ते तिथून जेव्हा निवृत्त झाले, म्हणजे त्यांनी मग काय केलं की मी राहणार नाही, मी मेघालयात काही जाणार नाही, अशा प्रकारची भूमिका घेतली. त्यानंतर त्यांची चौकशी सुरू करण्यात आली. कुठलं तरी प्रकरण त्यांच्या मागे लावून देण्यात आलं आणि त्यांच्या चौकशीचा निर्णय जो आहे तो स्वतः रंजन गोगोई यांनीच घेतला. आणखीन एक नेमणूक अशी झाली की ज्या महिला न्यायमूर्ती होत्या त्यांची बदली, अतिशय कार्यक्षम महिला न्यायाधीश, त्यांची बदली करण्यात आली. त्याबद्दल संपूर्ण न्यायालयाच्या आवारामध्ये वकिलांनी येऊन सांगितलं की हे चुकीचं झालेलं आहे. त्यांचा निरोप समारंभामध्ये लोकांचे डोळे पाणावलेले होते. असे अनेक निर्णय हे रंजन गोगोई यांच्या काळामध्ये झाले. जे जे सरकारने सांगितलं ते त्यांनी मान्य केलं. आणि शिवाय राफेल असेल किंवा राम मंदिर असेल त्यासंबंधी त्यांनीच निर्णय दिले होते. पण या पलीकडचं या गंभीर प्रकरण म्हणजे खुद्द रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप झालेला होता. ज्या महिलेने हा आरोप केला त्या महिलेलानी अशी तक्रार केली की मला माझी केस नीट मांडूनच दिली गेली नाही. गमतीची किंवा धक्कादायक गोष्ट अशी, संतापजनक गोष्ट अशी की ज्या रंजन गोगोईंबद्दल ही केस होती त्यांनी स्वतःच त्याची सुनावणी घेतली. आपल्याला माहिती आहे की कुठेही आपला हितसंबंध असेल तर तो न्यायाधीश त्याच्यामधनं स्वतःहून बाजूला होतो. अशा अनेक केसेस आपल्याला सांगता येतील. पण हे गोगोईंनी केलं नाही. आणि हेच गोगोई अनेक सभा समारंभांमधून न्यायालयाचं स्वातंत्र्य, लोकशाही, घटना याच्याबद्दल बऱ्याच लंब्या चौड्या बाता मारताना आपण बघितल्या होत्या. प्रश्न असा आहे की एखादा माणूस कितीही विद्वान असो, कितीही मोठा विचारवंत असो, सरन्यायाधीश असो, पण त्याचे पाय मातीचे कसे असतात हे आपल्याला या सगळ्या प्रकरणामध्ये दिसून येते. म्हणजे तुम्ही अनेक गोष्टी बोलता घटनेबद्दल, लोकशाहीबद्दल, आणि तुम्ही वागता कसं हे लोक, सर्वसामान्य माणूस हे बघत असतो, हे त्याला मान्य नसतं. रंजन गोगोई यांना त्यानंतर त्यांच्या प्रकरणासंबंधी एक समिती नेमण्यात आली. ज्या समितीने त्यांना निर्दोषत्व बहाल केलं त्या समितीचेच एक सदस्य न्यायमूर्ती बोबडे आज भारताचे सरन्यायाधीश आहेत, हे आपण बघतो आहोत. अनेक गोष्टी सांगता येतील. म्हणजे इतके दिवस असं मानण्यात येत होतं की इंदिरा गांधींच्या काळातच संपूर्ण न्यायव्यवस्था रसातळाला गेली, किंवा त्याच्यावरती दडपण आणलं गेलं. आपण न्याय यंत्रणेबद्दल नेहमीच आदर मानतो, पण तिचं अधःपतन होऊ नये हा आपला आग्रह असतो.
अधःपतन झालं आहे याचा असं म्हटलं म्हणजे बदनामी नाही, उलट आपल्याला काळजी आहे. का लोकशाहीचं जे 4 खांब आहेत त्यामधला एक खांब आहे हा. आता आपल्याला माहिती आहे की मीडियाची काय अवस्था झालेली आहे. मीडिया कशा प्रकारची, म्हणजे मीडिया ट्रायल, अनेक गोष्टींबद्दल मीडिया ट्रायल कशी केली जाते, पूर्णपणे खोटे व्हिडिओ कशा प्रकारे दाखवले जातात. अगदी ताजी गोष्ट म्हणजे दिल्लीची जी दंगल झाली त्यानंतर काही चॅनल्सनी कशा प्रकारच्या हाकाटी पेटली हेही आपण बघितलं. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये गुजरातमधली न्यायव्यवस्था, पोलीस व्यवस्था यांच्यावरती कशी दडपणं आणली गेली हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे दंगलीची काही प्रकरणं गुजरातच्या बाहेर न्यायला लागली. म्हणजे अजूनही न्यायव्यवस्थेमध्ये चांगली माणसं आहेत आणि तेव्हाही होती. मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो आणि ती उदाहरणं आहेत ती इंदिरा गांधींच्या काळातली. आता 1973 साली अशी गोष्ट घडली होती की शेलाट, हेगडे आणि ग्रोव्हर या न्यायमूर्तींची, म्हणजे त्यांची सिनियरिटी किंवा ज्येष्ठता डावलून न्यायमूर्ती रे यांची सरन्यायाधीशपदी नेमणूक झाली होती. आणीबाणीमध्ये 16 न्यायमूर्तींच्या अतिशय वादग्रस्त पद्धतीने बदल्या करण्यात आल्या. काही विद्यार्थ्यांची जामिनावरती सुटका केली म्हणून हायकोर्टचे जज ललित यांना मुदतवाढ द्यायला, मी 1976 सालची गोष्ट सांगते, नकार देण्यात आला. तेव्हा आणीबाणी होती हे आपण लक्षात घ्या. आणीबाणी होती त्यावेळी. कुलदीप नायर यांना आणीबाणीच्या वेळी अनेक जण तुरुंगात गेले होते. त्यामध्ये काही पत्रकार होते आणि त्यामध्ये कुलदीप नायर हे अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व पत्रकारितेतलं. त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं होतं. त्यांची जेव्हा सुटका झाली आणि तो सुटका करण्याचा आदेश ज्या दिल्ली हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी दिला होता ते अगरवाल, त्यांना मुदतवाढ देण्यात आली नाही. म्हणजे मुदतवाढ त्यांना अपेक्षित होती देणं, पण ती देण्यात आली नाही. 1977 साली HR खन्नांची सेवा ज्येष्ठता नाकारून सरन्यायाधीशपदी बेग यांची नेमणूक करण्यात आली. आणि आपल्याला सांगतो की त्यावेळी कमिटेड ज्युडिशरी हा शब्द मोठा प्रचलित होता. म्हणजे ज्युडिशरी जी असेल, म्हणजे न्यायव्यवस्था आहे, न्यायालय आहेत, न्यायाधीश आहेत, न्यायमूर्ती आहेत, त्यांनी जे सरकार असेल त्या सरकारचे जे कार्यक्रम असतील, धोरणं असतील, त्यांचीच बाजू घेतली पाहिजे. म्हणजे सरकारची सेवा करणं हाच त्यांचा धर्म असला पाहिजे, अशा प्रकारचं तत्त्वज्ञान त्यावेळी मांडलं जात होतं. आणि हे इंदिरा गांधी आणि त्यांच्या साजिंद्यांच्या मार्फत मांडलं जात होतं. त्याचा मोठ्या प्रमाणावरती निषेध झाला. अतिशय तीव्र स्वरूपात आंदोलनं झाली त्यासंबंधी. कोणीही त्याचं समर्थन केलं नाही. हे काँग्रेसच्या काळात झालं, हे इंदिरा गांधींच्या काळात झालं आणि याचा आम्ही तेव्हाही निषेध केला होता. असंख्य लोकांनी निषेध केला होता आणि आजही ही गोष्ट अत्यंत आक्षेपार्ह घडली. काँग्रेसच्या काळात ती घडली, त्याचा आम्ही निषेधच करतो. पण जे काँग्रेसने केलं तेच तुम्ही का करताय? म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1949 साली घटना समितीसमोर असं म्हटलं होतं की सरकारचं किंवा कुठल्याही बाह्य शक्तीचं दडपण न्यायव्यवस्थेने, न्यायाधीशांनी मानण्याचं कारण नाही. अजिबात मानण्याचं कारण नाही, त्यांच्यापुढे झुकण्याचं कारण नाही. स्वतंत्र आणि बाण्याने आणि सचोटीनेच न्यायव्यवस्थेने, न्याययंत्रणेने काम केलं पाहिजे असं पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते. हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मी अजून एक उदाहरण देतो तुम्हाला. अजून एक सरन्यायाधीश होते, ते गजेंद्र गडकर म्हणून होते. ते पुढे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू झाले, लॉ कमिशनचे अध्यक्ष झाले, अनेक यंत्रणांवर त्यांची नेमणूक झाली आणि ते अशाच बऱ्याच लंब्या चौड्या गप्पा मारायचे. परंतु सरन्यायाधीश पदावरनं निवृत्त झाल्यानंतर आपली नेमणूक महत्त्वाच्या ठिकाणी व्हावी, एखाद्या विद्यापीठात व्हावी, एखाद्या कमिशनवर व्हावी म्हणून त्यांनी सतत प्रयत्नशील होते.
आणि ज्यावेळी मुंबई विद्यापीठामध्ये इंटर सायन्सच्या काही विद्यार्थ्यांना एकदम घाऊक प्रमाणामध्ये फर्स्ट क्लास बहाल करण्यात आला, तेव्हा त्याच्या संबंधी मोठा गदारोळ झाला. मुंबई विद्यापीठाची जी काही परंपरा आहे त्याला धरून हे नाही, मुंबई विद्यापीठाचा जो दर्जा आहे, परीक्षा पद्धती आहे, त्याच्यावर लोकांचा विश्वास आहे आणि तो राहावा म्हणून यासंबंधी काहीतरी चौकशी व्हायची गरज आहे असं मांडण्यात येऊ लागलं. मागणी झाली तेव्हा चौकशी समिती नेमली. गजेंद्र गडकर यांनी चौकशी समिती नेमली, त्याचा अहवाल पुढे बाहेर आलाच नाही. मी हे सरन्यायाधीश होते, त्यांचं वागणूक, त्यांची निर्णय प्रक्रिया कशी होती हे आपण बघा. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण, अशी ही अवस्था आहे. ही रंजन गोगोई यांच्याबद्दल आहे. ही पूर्वीच्या मी काही उदाहरणं दिली त्यामध्ये सुद्धा हे दिसून आलं आणि आज हीच परंपरा आपल्याला दिसून येते आहे. आज परिस्थिती मोठी बिकट झालेली आहे. म्हणजे बघा, आज कुठल्या यंत्रणेवरती लोकांनी विश्वास ठेवावा आता. म्हणजे एखादी गोष्ट सरकार चूक करत असेल तर स्पष्टपणे सांगायची हिंमत मीडियामध्ये आहे का? मीडियामधला काही एक गट आहे, मग त्या वेबसाईट्स असतील, टेलिव्हिजन चॅनल्स असतील, वर्तमानपत्र असतील, ब्लॉग्स असतील, हा जो सोशल मीडिया असेल त्यामधील एक गट निर्भयपणे आपलं मत व्यक्त करत असतो. पण बहुसंख्य प्रमाणामध्ये दिसतं आपल्याला, बहुसंख्य जो मीडिया, जो प्रभावशाली आहे, जो जास्त बघितला जातो, त्याचे जास्त फॉलोअर्स आहेत, त्या मीडियावरती सरकार जाहिरातींच्या माध्यमातून, कारण सरकार हा सगळ्यात मोठा जाहिरातदार आहे. सगळीकडे मंदी आहे, सरकारकडे मात्र जाहिरात करण्यासाठी, या मोदी सरकारकडे विशेषतः भरपूर पैसे आहेत. या जाहिराती हे सरकार देतं, त्यामुळे त्याच्यापुढे बहुसंख्य प्रमाणातला मीडिया झोकलेला आहे, हे आपण स्पष्टपणे बघतो. सरकार ही नावाची यंत्रणा आहे 4 स्तंभापैकी लोकशाहीमधल्या. हे सरकारवर तर मोदी सरकारची पूर्णपणे पकड आहे. संसद ही एक, संसदेमध्ये आवाज उठवणं हे अपेक्षित असतं, पण संसदेमध्ये सुद्धा आपण बघितलं की विशेषतः 2014पासून विरोधी सदस्यांची कशा प्रकारची मुस्कटदाबी केली गेली आणि मुळात विरोधकांची ताकदच कमी आहे. म्हणजे संसदेमध्ये काय चाललं आहे, विधिमंडळामध्ये काय चाललं आहे, ज्या पद्धतीने आमदारांना खरेदी केलं जात आहे. आता लगेच म्हणतील की काँग्रेसच्या काळात झालं, काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा झारखंड मुक्ती मोर्चाच्या सदस्यांना लाच देण्याचं प्रकरण झालं होतं, त्याचा निषेध झाला होता. पण म्हणून याचं समर्थन करता येत नाही. ज्या पद्धतीने सरकार पाडली जात आहेत, आमदार खरेदी केले जात आहेत. आता उदाहरणार्थ मी आपल्याला सांगतो की मुंबईमध्ये आमदारांना ज्या प्रकारे डांबण्यात येत होतं आणि डांबलं गेलं होतं, कर्नाटकच्या प्रकरणातल्या, कर्नाटकमधल्या काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांना त्यांना भेटायचं होतं पण भेटू दिलं जात नव्हतं, भाजपच्या आमदारांना मात्र भेटू दिलं जात नव्हतं. या प्रकरणाची दखल स्वतः न्यायाधीशांनी न्यायव्यवस्थेने का घेतली नाही स्वतःहून? हे काय चाललं म्हणून त्याची चौकशी का नाही केली गेली? म्हणजे अशी अनेक प्रकरणं आहेत, सेन्सिटिव्ह प्रकरणं आहेत, ज्याच्यामध्ये न्यायव्यवस्थाचाच आवाज उठू शकते, लोकांच्या बाजूने काही निर्णय देऊ शकते. लोकांच्या बाजूने म्हणजे मी प्रत्येक वेळी सरकारच्या विरोधी म्हणत नाही, पण सरकार एखादी गोष्ट चुकीची करत असेल त्याच्या संबंधी न्यायव्यवस्थेकडनंच आता न्याय मिळू शकतो. आणि तो जर न्याय मिळणार नसेल आणि त्याच्या बदल्यामध्ये जर काही नेमणुका होत असतील तर शेवटचं कुठे जिथे न्याय शेवटचं आपण म्हणतो की जिथे न्याय मिळेल अशी दुसरी व्यवस्थाच नाही. आता न्यायव्यवस्थेकडेच आता लोक आपलं गाऱ्हाणे घेऊन जाणार, तिथे गाऱ्हाणं ऐकलं जाणार नसेल. आपण लक्षात घ्या की सरन्यायाधीशांची निवृत्तीनंतर नेमणूक असो किंवा कुठल्याही न्यायाधीशाची वेगवेगळ्या कमिशन्सवरती, आयोगावरती, यंत्रणांवरती स्वतंत्र अशा नेमणुका असो, त्या नेमणुका झाल्यानंतर आपण त्याचा जर बघितलं की त्या न्यायाधीशांनी आपल्या करिअरमध्ये असे कोणते निर्णय दिले होते की जे सरकारला
आवडणारे होते, सरकारच्या रुचणारे होते. आणि मग आपण याचा व्यवस्थितपणे याचा अन्वयार्थ लावू शकतो. ज्या पद्धतीने अन्वयार्थ मी रंजन गोगोईंच्या प्रकरणामध्ये मी म्हटलं की रंजन गोगोईंनी ज्या पद्धतीने निर्णय दिलेले आहेत CBIच्या प्रकरणात, राफेलच्या प्रकरणामध्ये न्यायाधीशांच्या नेमणुकांबद्दल जशी कचखाऊ भूमिका घेतली, सरकारचं दडपण त्यांनी मान्य केलं, अशा अनेक गोष्टी आहेत की त्याचंच त्यांना पारितोषिक हे मिळालं आहे का. आणि असं म्हणणं म्हणजे कोणाची बदनामी असं बिलकुल नाही. यासंबंधी आम्ही प्रश्न विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे, लोकशाहीने आम्हाला अधिकार दिलेला आहे. आणि ही अतिशय भयानक अशा प्रकारची अवस्था आहे. हेच मोदी म्हणजे पंतप्रधान मोदी जेव्हा अशा काही समारंभामध्ये जिथे सरन्यायाधीश असतात, न्यायमूर्ती असतात, अशा समारंभामध्ये लोकशाही स्वातंत्र्य, न्यायालयीन स्वातंत्र्य, सर्वांना समान वागणूक याबद्दल त्यांच्या नेहमीच्या थाटामध्ये प्रवचनं देत असतात. आणि प्रत्यक्षामध्ये त्यांची वागणूक कशी आहे आपण बघा. ज्या कोर्टामध्ये मोदीजी असतील किंवा शहा यांच्या विरोधामध्ये काही गोष्टी झालेल्या आहेत, त्या लोकांची त्या न्यायाधीशांना काय वागणूक सरकारकडनं मिळाली हे बघायला पाहिजे आपण. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी गुजरातमध्ये असेल किंवा अन्य ठिकाणी सत्य शोधण्याचा प्रयत्न केला, सरकारचं दडपण झुगारलं, त्यांची अवस्था काय झाली ते आपण बघा. ज्या पत्रकारांनी या सरकारला प्रश्न विचारले, अडचणीत आणलं, त्यांचा नैतिक भ्रष्टाचार, त्यांचा अप्रामाणिकपणा दाखवला, त्यांची काय अवस्था या सरकारने केलं दडपण आणून हे आपण बघा. हे सगळं भयंकर चालू आहे. आणीबाणीच्या काळामध्ये अतिशय थोड्या कालखंडामध्ये 2 वर्षामध्ये किंवा त्याच्या अगोदरच्या 2 वर्षामध्ये या गोष्टी घडलेल्या होत्या. पण त्यानंतर जेव्हा लोकशाही व्यवस्थेमध्ये सगळ्यांनी आवाज उठवायला सुरुवात केली, तेव्हा इंदिरा गांधींनासुद्धा आपल्या चुका कबूल करायला लागल्या, त्या दुरुस्त कराव्या लागल्या. आणि हेच आता मोदी सरकारला आज ना उद्या करावं लागेल, कारण हे लोक सहन करणार नाही. ज्या प्रकारे हे सगळं चाललेलं आहे ते भयंकर चाललेलं आहे. फॅसिझम याच्याशिवाय दुसरा शब्द नाही याला. हा फॅसिझम आहे. हा वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या माध्यमांवरती दडपण आणणं, एक प्रकारची अघोषित अशा प्रकारची हुकुमशाही आणणं, एकाच प्रकारचा विचार प्रचलित व्हावा, दुसऱ्या विचाराला स्थान असू नये, जे अन्य विचार करतील त्यांना स्टॅम्प करणं, त्यांच्यावरती देशद्रोही असा शिक्का मारणं, लोकांना वेचून बाजूला काढणं आणि आपल्या पसंतीची माणसं जी आहेत ती सर्व स्तरावर नेमणं आणि संपूर्णपणे व्यक्तिकेंद्रित अशा प्रकारचा एक करिश्मा, एक प्रकारचा फील गुड संपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे, अशा प्रकारचा आभास निर्माण करणं, हा सगळा फॅसिझमचाच भाग आहे. आणि या फॅसिझमचा आपण याचा निषेध केला पाहिजे. ज्या जनसंघाच्या लोकांनी, ज्या राष्ट्रसंघाच्या लोकांनी सुद्धा आणीबाणीमध्ये न्यायव्यवस्थेवरची दडपण असतील किंवा एकूण लोकशाही चिरडण्याचा भाग असेल, त्याविरुद्धचा आवाज त्यांनी उठवला, तर ते पेन्शन घेतात अनेक जण त्यापैकी, त्यांनी आता याच्याबद्दल सुद्धा आवाज उठवला पाहिजे. न्यायव्यवस्थेचं आता काय चाललेलं आहे, न्यायव्यवस्थेमध्ये काय चाललेलं आहे, कशा प्रकारच्या नेमणुका होत आहेत, कशा प्रकारची दडपण आणली जात आहे, याच्याबद्दल जर ते प्रामाणिक आहेत असं आपण मानून चालू, तर संघाच्या लोकांनी असेल किंवा भाजपच्या लोकांनी असेल किंवा जुन्या सिनियर लोकांनी असेल, त्यांनीसुद्धा याच्याबद्दल नापसंती व्यक्त केली पाहिजे. मग त्यांना हे मान्य आहे का तेव्हाच इंदिरा गांधींनी केलेलं ते चुकीचं आणि मोदीजींनी केलेलं बरोबर असं त्यांना म्हणायचं आहे? आम्ही तर म्हणतो की दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. आणि माझं आता म्हणणं आहे की इंदिरा गांधींच्या पेक्षा ती 2 वर्षाची गोष्ट होती. ही जी गोष्ट आता हे जे चाललेलं आहे ते अधिक सुसंघटित पद्धतीने, अधिक विद्वेषपूर्ण पद्धतीने हे चाललेलं आहे.
इंदिरा गांधींचा जो काही जी काही एकाधिकारशाही होती त्याला धार्मिक विद्वेषाचं, जातीय विद्वेषाचं, अशा प्रकारचं कुठलंही त्याच्यामध्ये परिमाण नव्हतं. विरोधकांना त्यांनी टार्गेट केलं होतं. हे सरकार जे आहे ते आपली विचारसरणी, आपली तत्त्व, आपली धोरणं, आपले कार्यक्रम याच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याला देशद्रोही समजतं आहे. हा जो भाग आहे तो भयानक आहे. आणि यामध्ये आता जर न्यायव्यवस्थेला सुद्धा विठी जळलं जात असेल तर त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. आपण म्हणतो की कायद्याचं बोला, कायद्याचं काय ते बोला तुम्ही, किंवा अंधा कानून असं म्हणतो की हा अंधा कानून आहे. अशा प्रकारचे प्रश्न विचारतात लोक. अंधा कानून हा चित्रपट आला होता, कायद्याचे बोला हा चित्रपट आला होता. पण कायद्याचं बोला याला दुसरा अर्थ आहे. म्हणजे न्यायमूर्तींना सरकार असं विचारते का की तुम्हाला काय द्यायचं ते बोला, तुम्हाला काय हवं आहे ते बोला, आणि त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला हवं ते तुम्ही करा. असं होणार आहे का? असं घडतं आहे का? अशी परिस्थिती आता आलेली आहे. आणि हे सर्व भयानक आहे. आणि त्यामुळे रंजन गोगोई यांची राज्यसभेवरची निवड जी आहे त्याच्यासंबंधी प्रश्न विचारायलाच लागतील. हे प्रश्न जे विचारणारे जे आहेत ते देशद्रोही म्हणून तुम्ही समजू नका, त्यांची योग्य उत्तरं द्या आणि याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की असं असेल तर काही पक्ष जे असतात, असंही होतं की एखादा पक्ष असेल तो आपल्या एखादं वर्तमानपत्र असेल ते वेठीस धरतो, त्याचा उपयोग करून घेतो. त्या संपादकाला मिळू शकतं एखादं पद, खासदारकी मिळू शकते. असंही घडलेलं आहे यापूर्वी. तेव्हा याच्याबद्दलसुद्धा आपल्याला आक्षेप घ्यायला लागेल. म्हणजे या गोष्टीमुळे तुम्हाला हे गोष्ट मिळाली असेल, म्हणजे ज्याला क्विड प्रोको याच्या बदल्यात ते, तर त्याच्याबद्दल आपल्याला आक्षेप नोंदवायला लागेल. हे चुकीचं आहे. म्हणजे ते अशा नेमणुकासुद्धा चुकीच्या आहेत. ज्याप्रमाणे रंजन गोगोई यांची नेमणूक आहे जी आम्हाला ती योग्य वाटत नाही. हा संकेत परंपरा याचा भंग आहे. आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये कुठलंही सरकार असो त्यांनी अशा नेमणुका करू नयेत अशी मी इथे मागणी करतो. आणि याच्या संबंधी जर कायदा आणला तर ती योग्य गोष्ट होईल. पण हा कायदा आणणार कोण? हा कायदा आणला तर त्याला पाठिंबा मिळेल का हा प्रश्नच आहे. त्यामुळे हा कायदा आणण्यास कोणताही पक्ष तयारी दर्शवेल असं मला वाटत नाही. पण एक सर्वसामान्य लोक आणि सर्वसामान्य लोकांचे आमच्यासारखे प्रतिनिधी म्हणून आम्ही अशी मागणी करतो की अशा प्रकारच्या नेमणुका या पुढच्या काळामध्ये होऊ नयेत म्हणून कायदा आणावा. किंवा एखाद्या सदस्याने, जो सत्प्रवृत्त सदस्य, मग तो राज्यसभेचा असो लोकसभेचा असो, त्यांनी असं खाजगी विधेयक आणावं आणि त्या खाजगी विधेयकाच्या मार्फत एक जनमत तयार व्हावं अशी मी अपेक्षा करतो. आणि म्हणून म्हणतो की रंजन गोगोई यांची ही जी नेमणूक राज्यसभेवरती झालेली आहे त्याचा मी त्याच्याबद्दल मी नापसंती व्यक्त करतो. गोगोई असं या संदर्भात मला म्हणावं असं वाटतं. आज इथे बोलून इथेच थांबतो.